सचिनदा फुल फॉर्मात आहे. सगळं व्हायचं अगोदर अमोल दैत माझे शाहीर आहेत जोडीला माझ्या. तुम्ही शेवटपर्यंत आलात ना, तुमचं शेजारी त्यांच्यावर लक्ष आहे मला शेवटपर्यंत. आम्हाला आपला लक्ष पक्का असतो. ऐका, अमोल दैत माझे प्रतिस्पर्धी शाहीर मित्र, आज त्यांचा माझा शक्तितुऱ्याचा जंगी सामना या नारंगी कट्ट्याने आयोजित केलेला आहे. सहकार मित्र मंडळ, शाकाहारी नाही मांसाहारी, शाकाहारी बोललं का आज?
आता बुधवार लागतोय, थोडा दिवस थांबा, थोडा वेळ थांबा, बुधवार लागतोय. तर म्हणायचं काय अमोलताई, तुमची नी माझी चांगली यारी आहे. आपण दोघे मुंबईलाच असतो आम्ही, ते कल्याणला आहे, त्यांचं कल्याण आज मी करणार, कल्याण विठ्ठलवाडी आहे ना, आणि त्यांच्या पुढे आमची जाते गाडी आहे ना. डोंबिवली नाही, डोंबिवली कुठं, डोंबिवली मागे, काही पण बोल नका ऐका. तर अमोलताई, तुमची नी माझी आहे चांगली यारी, तुम्ही पुरुष आणि मी आहे आज नारी. तुमची नी माझी चांगली आहे यारी, तुम्ही आज पुरुष आणि मी आहे नारी. जाणार आहे सगळ्यांना भारी. वा वा, 500 रुपये आले, जाणार सगळ्यांना भारी. 500 आले ना बघा. आणि असे मधी मधी येत राहणार विरचंद दादा शिंदे, विरचंद दादा मोरे, अविनाश दादा जाधव कुठे आहेत, अविनाश दादा जाधव आणि विरचंद दादा शिंदे, विरचंद दादा मोरे, सॉरी मोरे दादांच्या माध्यमातून 500 आले बघा. तुमची नी माझी चांगली आहे यारी, तुम्ही पुरुष आणि आज मी आहे नारी. तुम्ही पुरुष, मी आहे नारी, पण हलक्यात घेऊ नका कारण ही तलवार आहे दुधारी. हलक्यात घेऊ नका कारण ही तलवार आहे दुधारी. 2025 ची आज चालली आहे तयारी, 2025 ची आज चालली आहे तयारी. आणि म्हणून या नारंगी कट्ट्यावर तुमची नी माझी आहे नाचाची डबल वारी, नाचाची डबल वारी, नाचाची डबल वारी. म्हणायचं काय वा. आजचा कार्यक्रम नॉनव्हेज सांगितलेला आहे, 12 वाजून जाणार थोड्या वेळात. जरी मंगळवार असला कार्यक्रम नॉनव्हेजच पहिल्यापासून. कार्यक्रम बघा कसा करतोय म्हणायचा आहे, जास्त वेळ घेत नाही, कार्यक्रमाची सुरुवात करतोय म्हणायचं आहे. काय लक्षात असू द्या. राजमाता राष्ट्रमाता
तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ गाडगे बाबा, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना आणि स्मृतीला त्रिवार अभिवादन करू। जाणता राजा ज्याने या महाराष्ट्राला, या हिंदुस्थानाची ओळख करून दिली, सन्माननीय छत्रपती शिवराय, स्वराज्य रक्षक राजे संभाजी या विभूतींना विनम्र अभिवादन करून मी शाहीर रशीद कदम पुन्हा एक वार सहकार मित्र मंडळ नारंगी गट्टा यांच्या वतीने आजची ही सेवेची संधी आम्हाला या आजाद कलाकारांना दिली आहे। याही संधीचं सोनं करण्याचा मित्रांनो माझा प्रयत्न असेल, फक्त तुमची सर्वांची साथ असावी एवढी सर्वांना विनंती करतो। आजची गाणी नवी एवढी सर्वांना खात्री देतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय आमदार संजयरावजी कदम ज्यांनी आमचा सत्कार केला या ठिकाणी, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व समर्थक चाहते मंडळी उमेशदा कदम असतील, राजशेठ मोहने असतील, संजयदा सुर्वे असतील, बरीचशी मंडळी आहेत, गणेशदा सुर्वे आहेत, बरीचशी मंडळी दिसत आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमाला खास करून उपस्थित बरीचशी मंडळी आहेत, नावं घेतोय, जसा कार्यक्रम पुढे जाईल तशी घेतोय। दादा तुम्ही पण दिसताय सगळेजण, हा आहेत, सगळी नावं घेतोय। कार्यक्रम जसा जसा पुढे जाईल कंटाळा लोक म्हणून सन्माननीय या कार्यक्रमाला उपस्थित या शक्तीतुऱ्यातील शक्तीवाला सुद्धा तुरेवाला सुद्धा खेड तालुक्यातील पंचक्रोशीतील 5 तालुक्यातील कोणतेही शाहीर शक्तीवाला सुद्धा तुरेवाला सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा। शाहीर नजीरबुवा मुरुडकर या कार्यक्रमाला तुरेवाले शाहीर आहेत, तरी सुद्धा सन्मानाने मानाने बसतात, नेहमी आजही बसलेले आहेत। बुवा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा करा, तुम्ही काय आमदार नव्हत, हा फक्त हा हात जोडाने ओके। सन्माननीय कविवर्य अंकुशजी मोहिते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, माझे गुरुवर्य माझे वडील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, अनिलजी साठले खास करून दादा बरेच दिवस दादांची मदत आहे आणि खूप सहकार्य आहे त्यांचं। अनिलजी साठले या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, जगदीश सापटे आलेले आहेत, किशोरजी कोराडे माझे मित्र सन्मान्य मागाशी मला भेटून गेले, राजशेठ मोहने आहेत, उमेशदा कदम आहेत, नारायण सावंत रसळगडोतून मंडळी आलेले आहेत, निलेश दादा शिगवण माझे मित्र आहेत या ठिकाणी उपस्थित, रेवेचवाडीची माझी शाखा संपूर्ण शाखा सगळ्यांची आता नावं घेत नाही संजयदा चुकून हा म्हणजे सगळ्यांनी आता रेवेचवाडी जैनमान मित्र मंडळ नाच मंडळ रेवेचवाडी माझी आपली शाखा आहे, जैनमान नाच मंडळ तिसे मोहनेवाडी माझी शाखा आहे, सगळी हा महेंद्र भैरवकर खेड भाऊंचं गाणं जोरात व्हायला पाहिजे त्यांचं म्हणणं आहे। महेंद्र भैरवकर तुमच्याकडून मिळाले, त्याचप्रमाणे बरीचशी मंडळ आहेत, आता नावं विसरत चालू, विकास चव्हाण नाव आवर्जून नाव घ्यायला पाहिजे आणि बरीचशी नावं आहेत अजून। कार्यक्रम जसा पुढे जाईल तसं नावं घेतोय। माझे ढोलकीपट्टू तुमच्या सर्वांच्या परिचयाचे आहेत, शुभम सुतार ढोलकीला साथ करतात, एकटा आहे पण काफी आहे, टेन्शन नका घेऊ। आणि म्हणून त्याचप्रमाणे कीबोर्ड मास्टर वैभव माटवणकर, दांजे मास्टर स्वराज मोहिते, त्याचप्रमाणे ऑक्टोपॅडला आहेत रुपेश शेलार, या सर्वांच्या साथीने आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने बरीचशी मंडळी आहेत, माझी शाखेवाली मंडळी जी आज शाखा या ठिकाणी सेवा देते, माझी झोलाई नाच मंडळ मोरवंटे मुदगेवाडी, बरीचशी मंडळ आहेत, संतोष दादा गावडे आलेले आहेत, एकनाथ दादा आहेत, बरीचशी मंडळ विजूबुवा शिगवण आहे, बरीचशी मंडळी आलेली आहेत, सर्वांची नावं घेतोय, फक्त कार्यक्रम थोडासा पुढे जाऊ द्या, म्हणायचं आहे काय स्तवनाला सुरुवात करतोय। संग्रामजी कदम पुढे आहेत, संग्राम कदम सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, शिवरंजनी घेता संग्रामदादा कदम या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत, त्यांनाही मानाचा मुजरा करतो। या गर्दीमध्ये बरीचशी माझी जीवाभावाची मंडळी आहेत, मला माहिती आहे मी त्यांचं नाव घेतलं नाही आणि घेतलं तरी ते नाराज होणार नाहीत, तरी सुद्धा कार्यक्रम जसा पुढे जाईल तशी मी नावं घेतो। या ठिकाणी पुरुषमधून सुद्धा माझी बरीच मित्रमंडळ आले, राजा भातवाली सगळे आमचे प्रमोददादा चौगुले, अंकुशदादा चौगुले, बरीचशी मित्रमंडळी आहेत, राजा भातवाली मंडळी माझी जीवाभावाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे नाव घेतो पुढे छत्रपती शिवाजीराजे कबड्डी संघ वेरळ, आणि ज्यांनी 15 वर्षे भाऊ ज्यांना
पहिल्या नंबरचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस देतात छत्रपती शिवाजीराजे कबड्डी संघ वेरळ या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे मित्र विजय गोरे या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. 15 वर्ष भाऊ बक्षीस देतात आणि म्हणून स्तवनला सुरुवात करतो. आज 31 डिसेंबर आहे. सर्वजणांनी 31 डिसेंबरचा आस्वाद अनुभव घेतलेला आहे आणि म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करताना नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आजची स्तवन तुमच्या चरणाची नवीन माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे. आजचा कार्यक्रम नॉनव्हेज आहे का नाही? नॉनव्हेज त्या ठिकाणी संजय पवार यांच्या ठिकाणी आगमन झालं आहे. कालच्या कार्यक्रमाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे निलेश गुरव यांचं देखील आजच्या कार्यक्रमात स्वागत. पवार साहेब सुद्धा आले. धन्यवाद. अक्षय कडू दयेचा सागर तू दयेचा सागर तू कृपेची आस आहे. दयेचा सागर तू कृपेची आस आहे आणि मग तुझ्याच मुळे या देहात श्वास आहे. मग विनंती माझी ही विनंती माझी तुला ही खास आहे. विनंती माझी तुला ही खास आहे. कारण कसाही असलो तरी श्री गणेशा मी तुझाच दास आहे. अक्षयजी कडू आहे. विनायक खानविलकर या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्या विभागातील एक सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य रामचंद्रजी आखाडे या कार्यक्रमाला खास करून उपस्थित आहेत. त्यांनाही मानाचा मुजरा. आजचा दिवस, आजचा प्रसंग, आजचं वातावरण हा फार नवीन आहे मित्रांनो. आज 31 डिसेंबर आहे. हा खास करून आपलं नवीन वर्ष निश्चितपणे नाही. आपलं नवीन वर्ष नीट लक्षात घ्या काय म्हणतो. आपलं नवीन वर्ष आज निश्चितपणे नाही. उद्या आपलं नवीन वर्ष नाहीये. हे पाश्चात्यांची आपण संस्कृती 30+ आपला नाहीये. चला असू द्या, साजरे करतायत. आम्हाला काय, आम्हाला सुपारी भेटते. आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला, आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला हे विज्ञानानं सिद्ध केलेलं आहे. ज्या वेळेला झाडांना सुद्धा नवीन पालवी फुटते मित्रांनो, झाडांना सुद्धा नवीन पालवी फुटते, त्यावेळेला आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला. त्याच दिवशी तुम्हाला खऱ्या अर्थानं शुभेच्छा देईल. आज तुम्हाला गाण्यातून शुभेच्छा देतोय. कशा आहेत काय का खाली चारला खळखळ डबल मिनिंग हा सगळं डबल मिनिंग. गाणं पण तुम्हाला कळेल. फक्त गाणं कसं घेतलंय बघा. स्तवनाला निवडलंय गाणं.
बाजूला नारंगी खळखळ वाहतोय गावचा ओढा काही नका करू तुम्ही धीर धरा थोडा पाऊस झालाय बरा यंदा पाऊस झालाय बरा डाव्या हातात हे माझं नाही बाबा मी तुम्ही म्हणाल काहीतरी हा गोवा नवीन म्हणतो हे माझं नाही हे हा महाराष्ट्रात फेमस गाणं आहे डाव्या हातात साडीवर करा हे आपलं नाही बाबा हे आपलं उचलून माझं वेगळं आहे तुम्ही ऐकतो तुम्हाला नॉनव्हेज कार्यक्रम पाहिजे आता सुरुवातच कशी चालच कशी निवडले ज्याने मला तरी वाटत नाही शक्तीपुरेच्या इतिहासात कोणीही चाल तवाला निवडली असेल सचिन निवडली नॉनव्हेज कार्यक्रम आहे डाव्या हातानं साडीवर करा बाय उजव्या हातात सामान धरा आणि काय करा करा रेटारेटी नदीच्या काठी नारंगी ऐका डबल आज काय बोलायचं नाही आजचा हे कार्यक्रम हे हा एडिट करून पाठवा कांबीरवाले हा नाही तर सचिन बुवाची प्रतिमा टागडे म्हणजे सचिन बुवा चांगलं करायचं फक्त आज याला झाला का पहिल्या बारी हो हे स्तवन असं म्हणायला लागला म्हणजे ऐका साऱ्या जणांनी मोठ्या मनानी तुम्ही साऱ्या जणांनी अवलय मोठ्या मनानी घडलं ते घडलं आता धरू नका ध्यानी 31 डिसेंबर आहे रात्र उलटणार रात्र वैरेचे आहे ना रात्र थोडी दिसोगे फार मग साऱ्या जणांनी मोठ्या मनानी घडलं ते घडलं अहो कुणी ठेवू नका ध्यानी झालं गेलं सारं विसरू झालं गेलं 2024 मध्ये झालं गेलं सारं विसरू मनाचू गाऊ फेर हा धरू नाचू गाऊया फेर हा धरू नव्या वर्षाचं आज स्वागत करू साऱ्या जणांनी मोठ्या मनानी साऱ्या जणांनी मोठ्या मनानी घडलं ते घडलं धरू नका ध्यानी घडलं ते घडलं धरू नका ध्यानी झालं गेलं सारं विसरू झालं गेलं सारं विसरू नाचू गाऊया फेर हा धरू नाचू गाऊन फेर हा धरू नव्या वर्षाचं स्वागत करू नाचू गाऊया फेर हा धरू नव्या वर्षाचं स्वागत करू नाचू गाऊया फेर हा धरू नव्या वर्षाचं स्वागत करू नाचू गाऊया फेर हा धरू नव्या वर्षाचं स्वागत करू
ऐकून भीती नाही सोडायची आपली नीती लोक करायला पाहिजेत स्तुती लोक करायला पाहिजे स्तुती लोक करायला पाहिजे स्तुती वाटेल हेवा करू जनसेवा वाटेल हेवा करू जनसेवा कायम ठेवूया सुरू कायमच ठेवूया सुरू नाचू गाऊया फेरहा धरू नाचू गाऊ फेरहा धरू नव्या वर्षात स्वागत करू नाचू गाऊया फेरहा धरू नव्या वर्षात स्वागत करू नाचू गाऊया फेरहा धरू नव्या वर्षात स्वागत करू नाचू गाऊ फेरहा धरू नव्या वर्षात स्वागत करू नवीन वर्ष आहे 2025 या सालामध्ये आपण काही क्षणामध्ये पदार्पण करणार आहोत आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी स्तवन मी गायलेलं आहे वेळ वाकडं प्रत्येकाला संकल्प करायचा आहे जे काही मागचं घडलं जे काही झालं असेल काही वादविवाद असतील काही कमी गोष्टी असतील आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या पण या नवीन वर्षामध्ये एका नव्या उमेदीने एका नव्या जोशाने त्या गोष्टी या मानवी जीवनासाठी ज्या आपल्याला लागणार आहेत त्या आपण पूर्णत्वास ठेवू हा प्रत्येकानं या गर्दीमध्ये बसलेला निश्चय करायचा आहे म्हणून म्हणतो नव्या जोमाने जाऊया पुढे नव्या नवतीचे गिरवू धडे नव्या नवतीचे गिरवू धडे नव्या नवतीचे गिरवू धडे प्रगतीचे पाऊल पडे नका चालू कुणी वाकडे नका चालू कुणी वाकडे नका चालू कुणी वाकडे 2025 साल निघून गेला 2025 साल निघून गेला जुना तो काळ एक मताने जगिया करू एक मताने जगिया करू नाचू गाऊ फेरहा धरू नाचू गाऊया फेरहा धरू नव्या वर्षात स्वागत करू नाचू गाऊया फेरहा धरू नव्या वर्षात स्वागत करू नाचू गाऊ फेरहा धरू नव्या वर्षात स्वागत करू नाचू गाऊ फेरहा धरू नव्या वर्षात स्वागत करू साऱ्या जणांनी मोठ्या मनाने ठरलं ते घडलं धरू नका जाणी झालं गेलं सारं विसरू झालं गेलं सारं विसरू नाचू गाऊ फेरहा धरू नाचू गाऊ फेरहा धरू नव्या वर्षात स्वागत करू नाचू गाऊया 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 फेरहा धरू नव्या वर्षात स्वागत करू साऱ्या जणांनी आज मोठ्या मनानी घडलं जे घडलं कुणी धरू नका ध्यानी झालं गेलं सारं विसरू झालं गेलं सारं विसरू नाचू गाऊ फेरहा धरू आज नव्या वर्षाचं स्वागत करू श्री गजानन महाराज सतीश पवार
शाखा प्रमुख खेड खोंडे, शाखा प्रमुख खोंडे 500 रुपये आले. श्री गजानन महाराज गावदेवी माते बोल शक्ती वारे अखंड सदा लाल घराण्याचा विजय आसो गुरुवर्य गुणाजी दामाजी वस्तात विष्णू परशुराम गोवा झोरायनाच मंडळ मोरवंडे मोदगेवाडीचा विजय आसो 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 छत्रपती शिवाजी महाराज बजरंग वारे संतोष हंबीर, संतोष हंबीर पुढे आहे. संतोष हंबीर, आम्ही आहो खंबीर. धन्यवाद. आणि हे शाखा प्रमुख काय कोणते काय नाव? सुरेश पवार दादांच्या माध्यमातून 500 आले. संतोष दादा हंबीर माझी शाखा आहे चिजगर रेवेची वाटची. बरीचशी मंडळी आले. संजय दादा आहे तर संजय दादा काय भेटले नाहीत मला. जाताना भेटतील नक्की, जाताना भेटतील ऐका. आणि विनायक दादा खानविलकर दादांच्या माध्यमातून 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. आणि परत मारता एक हा बोल होता. चलो एक माराने गाण्याला सुरुवात करू. हा बोला बोला काय तो हा ए शंतनू गवळे आले. शंतनू गवळे आले. शंतनू गवळे माझे मित्र आहेत. या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. परवा कुठे वारी झाली? हा भाऊंचे येतात मला वाटतं. वाढदिवसाला वारी झाली. शंतनू गवळे काय मला भेटलेला आहे आज. हा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर शंतनू गवळेला विनंती की ते तुमचे बघा तुमचे चाहते इथपर्यंत येतात इकडं तर मला तुम्ही भेटून जायचं. शंतनू गवळी हा आपण इथं असाल जिथं कुठं असाल हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय मला माहिती आहे. आणि ज्यांच्याकडे नसेल पोहोचत त्यांनी उद्या सकाळी निरोप त्यांना सांगायचा. सचिन पॉईंट तुमचं नाव घेतलेलं आहे ना तर तुम्ही मला येऊन भेटायचं. माझी रूम इथं आहे नंबर 1. नंबर 2 इकडे आहे ते आता येतील. हा आणि म्हणून गडाला सुरुवात जास्त वेळ नाही. असं असं भावना मौली उमेश दादा भावना पोचल्या हो. आणि तुम्ही असं जास्त जवळ आलो ना की लोकांना काहीतरी वेगळं वाटेल. 30% त्यांची जास्त आली असं म्हणते. असं नको व्हायला. सरकार का जवळ हा नारायण चव्हाण उपशाखा प्रमुख पुढे आहेत. रसाळगड पुढे आहेत नारायण चव्हाण हा उपशाखा प्रमुख यांच्या माध्यमातून 100 रुपये आले. असं मध्ये मध्ये येत जा म्हणजे आम्हाला बरं वाटतो. हा आणि तुम्ही पण येत जा. हा ऐका गडाला सुरुवात काय म्हणतोय. जास्त वेळ नाही वेळ दिला आहे कमी वेळात आणि दादा म्हटले मगाशी 10ला शो सुरू करूया परंतु वेळ होतोच आणि जेवढा व्हायचा तेवढा झालाच. 11च वाजलेच म्हणून शेर शायरी कट केले आहेत. फक्त नवीन गाणी तुम्हाला काय म्हणायचं आहे का नवीन आजा वेगळं. चला कालीचा इकडे शंभू महादेव मोठा जती बरोबर लावा. हा 2ला आहे हा 2ला आहे ना 4ला आहे मग नको 4ला लाव. बघ कुठे होता लवकर मगाशी होता तिथंच. हा चालेल. हा बघ घेतला तिथून हा देतो तेव्हा देता येईल लाव तू लवकर. शंभू महादेव मोठा सती त्याची अर्धांगीण पार्वती. चालेल तिचं यरमाळ्याची सती न येडू डोंगरावर नांदती. गणाला कसं आळवत तुझ्या अंगात 64 गाला
अरे वेळोवेळी तू पावतोस मला, तुझ्या अंगात 64 गाला. वेळोवेळी तू पावतोस मला, सत्यात मायेच्या मुलार हागर पूजेचा मान आहे तुला. मायेच्या मुला हागर पूजेचा मान आहे तुला. सत्यात मायेच्या मुला हागर पूजेचा मान आहे तुला. मायेच्या मुला हागर पूजेचा मान आहे तुला. मायेच्या मुला हागर पूजेचा मान आहे तुला. पैसे लावली देवाने दोघांमध्ये, पैसे लावले देवाने दोघांमध्ये, पैसे लावले देवाने दोघांमध्ये. अग्रपूजेचा मान माझ्या गणाला काय, ही कथा सांगतो. अग्रपूजेचा मान काय बऱ्याचशा लोकांना माहिती असेल, पण जी नवीन पिढी आहे, माझी नवीन लोक आहेत, त्यांना मी सांगतो. कृष्ण ही पुण्या जगामध्ये पैसे लावले देवाने दोघांमध्ये, पैसे लावले देवाने दोघांमध्ये, पैसे लावले देवाने दोघांमध्ये. पुन्हा दोघांमध्ये लागली पैसे, पैस पुण्यामध्ये लागली. कार्तिक स्वामी आणि गणपती या दोघांमध्ये पैस लागली. पैस काय लागली, जो सर्वाधिक मूर्ती प्रदक्षिणा करून येईल त्याला अग्रपूजेचा पहिला मान दिला जाईल. पुढे कल्पना कशी आहे, श्रेष्ठ कोण आहे, श्रेष्ठ आहे पुण्या जगामध्ये पैसे लावले देवाने दोघांमध्ये, पैसे लावले देवाने दोघांमध्ये, पैसे लावले देवाने दोघांमध्ये. अग्रपूजेचा मान हा मिळेल त्याला मूर्ती प्रदक्षिणा जो करील आधी, मूर्ती प्रदक्षिणा जो करील आधी, मूर्ती प्रदक्षिणा जो करील आधी. अग्रपूजेचा मान हा मिळेल त्याला मूर्ती प्रदक्षिणा जो करील आधी, मूर्ती प्रदक्षिणा जो करील आधी, मूर्ती प्रदक्षिणा जो करील आधी. अग्रपूजेचा मान त्यालाच मिळेल जो सर्वप्रथम या पृथ्वीची प्रदक्षिणा करेल. कार्तिक स्वामी त्याचा गणपतीचा मोठा भाऊ कार्तिक स्वामी, शंकर आणि पार्वतीची ही दोन मुलं कार्तिक स्वामी आणि गणपती यांच्यामध्ये पैस लागली. जो सर्वप्रथम पृथ्वीला प्रदक्षिणा मारेल त्याला अग्रपूजेचा मान मिळेल, अशी ही कथा आहे. श्रेष्ठ आहे पुण्या या जगामध्ये पैसे लावले देवाने दोघांमध्ये, पैसे लावले देवाने दोघांमध्ये, पैसे लावले देवाने दोघांमध्ये. अग्रपूजेचा मान हा मिळेल त्याला पृथ्वी प्रदक्षिणा जो करील आधी, पृथ्वी प्रदक्षिणा जो करील आधी, पृथ्वी प्रदक्षिणा जो करील आधी. म्हणून बंधू कार्तिक झाला खुला, प्रतिप्रदक्षिणा पहिली करायची आहे. जो पहिली करेल त्याला अग्रपूजेचा मान देवाने सांगितलं. कार्तिक स्वामी निघाले अखंड पृथ्वी भ्रमण करायला, पण कार्तिक बंधू कार्तिक ठरला खुला, बंधू कार्तिक ठरला खुला, साऱ्या देवात देव तू मला. बंधू कार्तिक ठरला खुला, साऱ्या देवात देव तू मला. सत्यात मायेच्या मुला अग्रपूजेचा मान आहे तुला. सत्यात मायेच्या मुला अग्रपूजेचा मान आहे तुला. सत्यात मायेच्या मुला अग्रपूजेचा मान आहे तुला. सत्यात मायेच्या मुला अग्रपूजेचा मान आहे तुला.
सत्यादी माये वा 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 अभिजित तोडकरी होणार 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 सीमा जाधव ताईंच्या माध्यमातून 500 रुपयांचा बहारदार पारितोषिक आलं. ही भाषा काय लिपी काय समजेना असू द्या असू सीमा जाधव भावना पोचल्या 501 रुपयांचा बहारदार पारितोषिक आणि तटकरे साहेबांच्या माध्यमातून अभिजित तोडकरी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचा बहारदार पारितोषिक. मजा येते ना आणि आग्रपूजेचा मान का दिलाय कथा ऐकली थोडक्यात कथा सांगितले. कार्तिक स्वामींची गणपतीची पैस लागली. पैजेमध्ये ठरलं असं जो पहिल्यांदा पृथ्वी प्रदक्षिणा करेल आणि जो पहिला करून येईल त्याला पहिला मान मिळणार. आणि मग कार्तिक स्वामी सगळं पृथ्वी फिरायला गेले आणि गणपतीनं आपल्या आई वडिलांना फेरा आहे ना म्हटलं म्हणून म्हटलंय फेरी मारून आई बापाला पहिलं बक्षीस तो जिंकला. म्हणून कथा आहे पुराणामध्ये जी माझी ज्ञानी लोक आहेत ना वाचक लोक आहेत त्यांना कळेल. पण ही माझी भावी पिढी आहे ना त्यांना कळावी की गणपतीला का पूजेचा मान आहे. तर ही कथा आहे. हे कधीतरी आज ना उद्या सचिन बुवा मेल्यावर तरी ऐकतील कुणीतरी एक आमिरवाला कुणीतरी ठेवली असेल. हा ते ऐक पूजेचा मान आहे. तर सचिन बुवा सांगून गेला होता मला नारायण तुम्हाला संतोष पवार कुठे संतोष पवार हा तिकडे असो संतोष पवार 500 रुपये पारितोषिक आलेला आहे तुमच्याकडून. ऐका म्हणजे तुम्हाला कळतं मी काय बोलतो का झाली नाही ना अजून हा व्हायची अजून टाईम आहे अजून 12 वाजायचे म्हणून म्हणतो तुम्हाला काय म्हणजे तुम्ही जरा पाहिजे पब्लिक आहे ना पब्लिक पाहिजे ना जरा. हा मग असं पाहिजे ऐका नाही मौलिक ऐका नाही असं पब्लिक पाहिजे. मग मला वाटलं झिंगलं का असं बघा आता सीट आउट दीपक खाली चिपक सीट आउट तुझी आज साधी मला माहिती आहे. परत मांसारी गोळ हा देतो देणार नव्हतो. माझ्या महिला मंडळ सुद्धा या ठिकाणी बसलेला आहे बरोबर. नाही ऐका नाही असं विचार नाही. पण मित्रांनो ऐका तर माझं 2 मिनिटं फक्त संभाषण जास्त बोलणार नाही. मला माहिती आहे मी जास्त पैसे फक्त गाण्याचेच घेतलेले आहे तिकडे बोलायचे पैसे नाही. हा बोलायचे पैसे सगळे येतात तिकडे टेन्शन नको ते जमा आहे तिकडे काही काळजी नाही. ऐका तर शायरांची माझी बारी झालेली आहे. 1-2-3 कार्यक्रमाचे झाले बरोबर. तर कार्यक्रमामध्ये मी तर कधी आई बहिणीचे विषय कधी काढले नाही. आणि बघा एखादा आपल्या खसखत गेला नाही का दिमागातच काढतो नाही तर काढत नाही मी बोलत नाही. आपण एखाद्याला आपण स्वतःहून असं पाय लावत नाही. चला आपल्याला कोणी बोट जरी लावला तरी मग त्याचा डायरेक्ट कार्यक्रम करतो आपण. हा त्या येतो इतिहास आहे सगळ्यांना माहिती आहे. कारण शक्तितुऱ्यात आज काय नवा बुवा नवं की आज काय नवीन आलाय आणि आज नवीन बुवा बारी करतोय असा विषय नव्हे. माझ्या पब्लिकला माझ्या जनतेला सगळ्यांना माहिती आहे. तर परवा मी त्यांच्या गावात गेलो होतो तिकडे त्यांच्या गावात राजापूरला तिकडे गेलो होतो. आय थिंक गावाचं नाव काय तरळवाडी काहीतरी होतं ना काय तीव्रे काय तरळवाडी गावात त्यांच्याकडे गेलो होतो. तर शायरांनी सुंदर कार्यक्रम केला. आमचा पाहुणचार सुद्धा चांगला केला. त्यांच्याच गावात बाजूलाच कार्यक्रम 2 किलोमीटर मध्ये जसा आपण खेळात इकडे असं आलो असा 2 किलोमीटर कार्यक्रम होता. आज त्यांचा पाहुणचार आज आम्ही करतो. त्याने आमचा केलेला म्हटलं आम्ही त्यांचा करायला पाहिजे नाही ना करायला पाहिजे. मग आज आमची पारी आहे ते आम्ही करतो बरोबर. त्यांनी मला त्या दिवशी गाणं गायलं. हा घेतोय बघा तेच पार्श्वभूमी सांगतोय गवळण का अशी मी लावले त्याची पार्श्वभूमी सांगतोय गवळण का अशी लावतोय त्याची पार्श्वभूमी सांगतोय. तर त्यांनी मला परवा त्यावेळेस दुसऱ्या वारीमध्ये एक गाणं लावलं. त्यांनी महाभारतातला विषय होता. आता महाभारत हा ऐका मी लाईव्ह जास्त महाभारत नाही ऐकत फक्त थोडंसं ऐका का कारण लोकांना आपल्या पुढच्या पिढीला माहिती पडायला पाहिजे म्हणून. त्यांनी महाभारतातला विषय लावला. तर त्यांनी कर्णाचा विषय लावला. कर्ण हा कुंतीला लग्नाच्या अगोदर झालेला पहिला मुलगा म्हणजे 5 पांडवांचा सगळ्यात मोठा भाव हा कर्ण बरोबर. हा तर त्याने तो विषय लावला आणि म्हटले काय लग्नाआधी काय झालं लग्नाआधी काय काढलं फुगवलं असं काय तुझ्या आईने असं काय तुझ्या आईने असं त्यांचं म्हणणं होतं. ऍक्च्युली तसं हा तू फुगवलंस ते स्त्रीला बोलले असते मला बाई तू फुगवलंस तर ठीक होतं विषय. तुझ्या आईने म्हणतात म्हणजे तुझ्या म्हणजे पुरुषालाच म्हणतात. त्यांनी तो विषय तिथे लावला. मी बोला म्हटलं की हा विषय चुकीचा आहे. 1-2 वेळा मला भेटल्यानंतर मी त्यांना बोललो की हा विषय चुकीचा आहे. तर ते म्हणतात नाही बाबा शास्त्रात विषय आहे. आता शास्त्रातले विषय मी गळीत कसा आणलाय तो बघा. हा चालू बुवा चालू नाही बुवा प्युअर आहे ऐका म्हणून मी विषय कसा आणलाय तो बघा. हो घासून थांबाल ना तुम्ही.
शहर संघटक सीमा जाधव ताईंच्या माध्यमातून 500 रुपयांचं भारत पारितोषिक आले. हा हाय हाय चालूच आहे. अहो बुवा प्युअर आहे, बुवा चालू नाही, टेन्शन नका घेऊ. बुवा प्युअर आहे आणि प्युअरची टाकी भरले ती सकाळपर्यंत संपवायची तुम्हाला, जायचं नाही आहे ना. हा मला माहिती आहे काय काय गोष्टी आहे का. अगं बाय ए खाली तिथंच ठेव, मगाशी महादेव जप्ती होता ना तेवढं तिथंच ठेव. रेकॉर्ड ब्रेकर तर साहेब म्हणतात मला रेकॉर्ड ब्रेकर बुवा काय चालतीच ती बुवा चालीच तीच नाही चालते असू द्या. तुम्हाला गाणी किती नवीन दिलं, परवा दयाळबाजी पण दिलं, दयाळची मंडळ आली असतील. कोण ना कोणतरी देवसाड्यात मगाशी 2 मंडळी आली होती तुम्हाला भेटायला. देवसाड्यात मला 2 मंडळी आली होती भेटायला, म्हणजे तिकडनं मंडळी आले. ऐका तुम्ही ह्यांचा लय नाराज आहे, ह्यांचा लय जात आहे. सासूला सुनाचा नाही एवढा ह्यांचा नाच आहे मला. ऐका करुण साज राणामध्ये मी निघाले आज, करुण साज निघाले आज जायला मथुरेच्या बाजारी. आम्ही बाजारी गेल्यानंतर हा प्रत्येक वेळेला येतो, अडवतो, आमचा दैदूत खातो, माठ फोडतो. मग त्या गवळणी कृष्णाला काय उपदेश करतायत कृष्णा, आम्ही पोटासाठी सगळ्या ह्या गोष्टी करतो. करुण साज पुन्हा निघाले आज जायला मथुरेच्या बाजारी. म्हणतात तुला हे शेजारी, कृष्णाला सांगतात शेजारी कृष्णा, त्या गवळणी सांगतात आमचे दैदूत, आमच्या दया दुधाची गोरसाची आमच्या नासाडी करू नको. तुला जर याची किंमत कळत नसेल तर तुझं तर लग्न झालं, कृष्णाचं तर लग्न नव्हतं झालं तेव्हा कृष्ण लहान होता आहे का नाही. पण त्याच्या घरी त्याची आई होती, 9 लाख गायी होत्या, आई होती 9 लाख गायी होती आहे का नाही. मग तुझ्या त्याच्या कृष्णाच्या नंतर एक त्याची बहीण सुद्धा होती, सुभद्रा नाव होतं तिचं, ज्याला अर्जुनानं पळवलं. महाभारतामध्ये तिचा उल्लेख आहे. विषय कसा गातोय तर ऐका. त्याने आईवर गायले परवाचा विषय, मी कसा गातोय तर ऐका विषय पटवून. करुण साज निघाले आज जायला मथुरेच्या बाजारी. म्हणतात तुला हे शेजारी, म्हणतात तुला हे शेजारी, तुझ्या बहिणीला पाठव बाजारी. म्हणजे त्या सुभद्रेला एकदा आमच्या सोबत गवळणी म्हणतात आमच्या सोबत बाजार करायला पाठवा. म्हणजे काय कष्ट आहेत, किती कष्ट करायला लागतात ते तिलाही कळेल. असा साधा सोपा विषय आहे. विशेष मराठी भाषा आहे माऊली, वळवावी तशी वळते. शाहीर तुम्ही ह्या गोष्टी सांगायच्या ना, कुठली सांगड कुठं घालायची आम्ही त्याच्यात पवलेलो आहोत. आम्ही पाहून हा शक्तीपुराच्या जनसागर आम्ही तरुण पार केलेला आहोत. म्हणून हे आई बहिणीचे विषय माझ्याशी काढायचे नाही, नाही तर बाजार बसवीन बाजार. इथं सचिन बुवा म्हणतात मला, म्हणून गवळ आहे का. निघाले आज
गाई म्हशी वापरणारी, गाई म्हशी बाळगणारी, सांभाळणारी लोक इथं आहेत. रमेश दादा पण आमच्या गवळीवाडीत इथं कुठेतरी मागाशी दिसले मला. हा, तर 10 लिटर दूध घरात असेल तर ठेवायचा कुठं हा प्रश्न पडतो फ्रीज मध्ये. मग कृष्णाच्या घरी 9 लाख गाई होत्या. एवढा दूध तो काय करायचा, एवढा दही दूध तो काय करायचा, म्हणून म्हणतो 9 लाख तुझ्या आहेत गाई, हे दूध एवढं करतोस काही, हे दूध एवढं करतोस काही, हे दूध एवढं करतोस काही. अरे विकायची तुला, विकायची तुला, विकायची तुला अक्कल नाही, विकायची तुला अक्कल नाही. उगाच गोरस नासून जाई, उगाच गोरस नासून जाई, उगाच गोरस नासून जाई. सांगते गाई तुझी ती आई, और सांगते गाई तुझी ती आई, पडते सारखी आजारी. सांगते गाई तुझी ती आई, पडते सारखी आजारी. म्हणतात तुला हे शेजारी, म्हणतात तुला हे शेजारी, तुझ्या बहिणीला पाठव बाजारी. 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 शेवटचा म्हणता बघा, मथुरेच्या बाजारी असा विषय चाललाय. हा शब्द मला माहिती आहे, शब्द ऐकणाऱ्याला कानाला कठीण आहे. कानाला आहे ना, कानाला भुवायच्या पण कानाला झोमला असेल, झोमला असेल, मला माहिती आहे. पण असे शब्द मी आणू शकतो, फक्त मला हे विषय काढायचे नाही. तुम्ही गायला, तुम्ही परवाच्या वारीमध्ये तुमच्या गावात मी गेल्यानंतर तुम्ही आईचा विषय काढला, कर्णाचा दाखला दिला, महाभारताचा तुम्ही दाखला दिला, पण आईचा विषय तुम्ही गायलात. लग्नाआधी सचिन बुवाला काढलं म्हणजे मलाच त्यांना बोलायचं, आणि म्हणून मी मुद्दाम गायले. आज मला गायचं नव्हतं, म्हणून मी असा विषय मी आणू शकतो. ऐकायला कानाला कसं वाटतंय तेवढं फक्त सांगा. जाताना दिला राधा मध्ये राधा, जाताना दिला येईन संग, बाजारालाही येईन रंग, बाजारालाही येईन संग, बाजारालाही येईन संग. जाताना दिला मी येईन संग, बाजारालाही येईन रंग, बाजारालाही येईन संग, बाजारालाही येईन रंग. आमच्या संगती होईल दंग, अहो आमच्या संगे होईल दंग, तिचाही धंदा होईल दंग, तिचाही धंदा होईल दंग, तिचाही धंदा होईल दंग. सांगते मी बाई तू ऐकत नाही, सांगते मी बाई तू ऐकत नाही. अरे असं का वागतोस गिरधारी, तू असं का वागतोस गिरधारी. अरे म्हणतात तुला हे शेजारी, म्हणतात सारे शेजारी, तुझ्या बहिणीला पाठव बाजारी. म्हणतात तुला हे शेजारी, तुझ्या बहिणीला पाठव बाजारी. म्हणतात तुला हे शेजारी, तुझ्या बहिणीला पाठव बाजारी. म्हणतात तुला हे शेजारी, तुझ्या बहिणीला पाठव बाजारी. और करून साज निघाले आज, करून साज निघाले आज, जायला तुझ्या बाजारी. करून साज निघाले आज, जायला तुझ्या बाजारी. म्हणतात तुला हे शेजारी, तुझ्या बहिणीला पाठव 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 बाजारी. म्हणतात सारे शेजारी, तुझ्या बहिणीला सुभद्रेला पाठव मथुरेच्या बाजारी. असा विषय. अभिजित तोडकरी होणार होणार होणार. अभिजित तोडकरी दादा. हॅलो हॅलो 100 रुपये 200 रुपयांचं भारदार पारितोषिक आलेलं आहे. योगेश शिगवण माजी सरपंच, नागेश दादा शिगवण कुठे आहे?
नागे जरा शिकवाय भाऊंचं गाणं झालं पाहिजे. चालू कर, चालू कर. हो चालेल चालेल. नाही ना तुम्ही ऐका, तुम्ही असं एकत्र जमलो की आम्हाला भीती वाटते ना इकडं विषय. ऐका बरं, ऐका दादानी उमेश दादा बघा. हो उमेश दादा वा घाबरतील ना, पण तुम्ही असं शामना करायला लागलं तर मला दिसला याला मना तुझा काळा काळा श्यामना माझा गाळगळ आहे माझी. आणि त्याने एक कथा गायलेली आहे. हा भले काल्पनिक आहे. आणलंय लांबना तुझ्यासाठी दैत्य बुवा श्यामना तुझ्यासाठी. श्याम मित्र आहे, श्याम मित्र आहे. श्यामना आणलाय, लांबना आणलाय, पण श्यामना आणलाय. अगं बाय यांचाच बघा श्यामना. यस यस होणार लगेच, आता लगेच सगळं एवढी फरमाईश. ऐका विषय दादा निश्चितपणे सांगतो बघा. थंडी आज कमी आहे. मला माहिती आहे, ऐकलं आज 31 डिसेंबर आहे आपलं, सॉरी 31 आहे, 31 डिसेंबर आहे बरोबर, नवीन वर्ष आहे. मला माहिती आहे संविधानाचा विषय, बाकी कोणी टाकले असू दे, आपण विषय गाणार म्हणजे गाणार. आपण विषय गाणार म्हणजे गाणार. तुम्हाला शब्द दिलाय, फक्त कसा वेळ कमी आहे. बरं मी सगळं एकटाच काय बसलो तर एवढा लांब ना बुवा आलाय त्याचं काय. आता ह्याने ते आलेत लांब ना, ह्याने दिली त्यांना श्याम ना. आता ते या आवाज करा इथं देणार 500 रुपयाला विषय दादा. अरे पैसा जिंकला खरा माणूस हारला. पैसा जिंकला खरा माणूस हारला. काय सांगू या जनाला. पैसा जिंकला खरा माणूस हारला. काय सांगू या जनाला. मतदारानो लाज वाटू द्या थोडी तुमच्या मनाला. मतदारानो लाज वाटू द्या जरा तुमच्या मनाला. मतदारानो लाज वाटू द्या तुमच्या मनाला. मतदारानो लाज वाटू द्या. अरे पैसा जिंकला खरा माणूस हारला. पैसा जिंकला खरा माणूस हारला. काय सांगू या जनाला. मतदारानो लाज वाटू द्या. मतदारानो लाज वाटू द्या. आणि बघा गाडी भरपूर आणि संविधान येतोय माऊली. संविधानाचा विषय आणखी मला जे तुमच्यापर्यंत पोहोचायचं ते वेगळं आहे. ऐका आणखी बघा संविधानाचा विषय देणार म्हणजे देणार, त्याच्याबद्दल वादच नाही निश्चितपणे. फक्त विरोचन दादांना विनंती आहे तुम्ही दुसऱ्या बारीपर्यंत थांबावी. पहिल्या दुसऱ्या बारीपर्यंत आल्यानंतर पहिलं गाणं तुमचंच होणार. तुमचे 1000 रुपये माझ्याकडे उधार राहिलेले आहेत. आणि म्हणून बघा शायरांना विषय दिला आहे. परवा जो भाऊंच्या वाढदिवसाला दिला तो ह्यानाच नव कोकणातल्या सगळ्या शायरांकडे माझा एकच विषय आहे. 2 स्त्रियांच्या सहयोगातून एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय. सोपा प्रश्न आहे, त्यांना सांगता येत नाही. आज बुवा तयारी करून असतील. मेली बुवांची तयारी आज नारंगीत डुबवा बुवा नावाचं. हा त्यांना डुबवल्याशिवाय हे शुद्धीत नाही यायचं. आज 31 आहे. हा ते पहिले जाणार नारंगीत एक डुबकी मारून घ्या म्हणावं आणि मग सचिन बुवाशी वारी करायला. आज शिपुर्डे बुवा मी काही आलं नाही काही गेलो. यांना शोधा लागतं. हा त्यांना शोधा बघता ते जागा आहेत का बघा पहिलं म्हणून त्याने याय पाहिजेत. म्हणून मी आवडता घेतो कार्यक्रम. फक्त बघा काय म्हणतोय. हे सविता अग सविता तुझी घेऊ का हळूच पप्पी. असं काय आयला तुम्हाला काय पण मी फक्त म्हणजे ते तो रिदम येण्यासाठी बोललो. तुझी घेऊ का हळूच पप्पी. चुप्पी तुमची पण चुप्पी आहे का. ए आयत्या अमोल दैत्या माझं गाणं आहे. अरे वेड्या गायका तुला रे अक्कल हाय का. अरे ठोकील चपलीन तुला बायका.
आय थिंक मला वाटतं मी कळबणी सुतारवाडीत गाणं लावलं होतं. येडा भाऊ म्हणतात निलेश भाऊ आता गायनाचार्य म्हणून फिरतोय गळ्यात मला घालून, त्याला लावलं होता. असो, शरद पारदुले यांच्याकडून दत्तपक्षी त्याला गाणं लावलं होतं. रावण काळ आणि महाकाळ नावाच्या 2 राक्षसांचा वध करण्यासाठी रावण निघालेला आहे आणि तो विषय मी माझ्या गाण्यामध्ये घेतलेला आहे. विषय कसा गातोय बघा. ए आयत्या अमोल दैत्या, ए आयत्या अमोल, अमोल म्हणजे मोठा, अमोल म्हणजे त्याचा मोल होऊ शकत नाही असा अमोल. रावण सुद्धा का साधा सुद्धा माणूस नव्हता, पहिल्या साधवलं होतं त्याने. ए आयत्या अमोल दैत्या, तुला सांगून ही कळत नाही का, बेसूर गायका घालतो समायका, तुला जोड्यानं हरतील बायका. असं वाटलं जोड शांत जोडीतला आहे. आणि जर बुवा जास्त बोलले दुसऱ्या बारीत पूर्ण गाडं देणार, जास्त वेळ न घेता. दादा मागाशी बक्षीस कोणी दिलं? तुम्ही काय असू ना कशाला करा मारामारी करायला आलं, मारामारी बिरामारी करू नका. राजशेठ ह्याला सांभाळा, बसवायला सगळं. हा टेन्शन हा यातलं काय करू नका. बुवाना पण संधी मिळाली पाहिजे. 200 रुपये पार दिला होता दादांच्या माध्यमातून 200 रुपये आले. बुवा आपल्याकडे पाहुणे आले, त्यांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे आहे का ना. त्याने काय हलून काय गाठाडी काय हलवायची ते हलवा आहे ना. दुसऱ्या वर्गाने तुम्हाला पहिले शुभेच्छा देतो आणि पहिली फेरी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि संविधानाचं गाणं पहिलं होणार एवढी माझी तुम्हाला दर्शन दादा तुम्हाला शब्द आहे माझा पहिलं गाणं होणार. बुवा गाताय